नमस्कार, श्री स्वामी समर्थ। येत्या 2 तारखेला होळी पौर्णिमा येत आहे आणि 3 मार्च रोजी चंद्रग्रहण येत आहे। तर ह्या दिवसांमध्ये काय करायचं, त्याचबरोबर काय काय पाळायची पथ्य, तर हे मी सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता 2 मार्चला होळी पौर्णिमा येत आहे। बऱ्याच जणांचे प्रश्न आहे की होलिका दहन हे 2 तारखेला करायचं का 3 तारखेला। तर होलिका दहन हे 2 मार्च रोजी संध्याकाळी साधारण 6 ते 9 या वेळेमध्ये तुम्ही करू शकता। त्याचबरोबर होळीच्या दिवशी तुम्हाला काय काय करायचं आहे ह्याचा व्हिडिओ मी आधीसुद्धा केलेला आहे। त्याची लिंक मी तुम्हाला देत आहे। तर ती लिंकसुद्धा तुम्ही फॉलो करा, म्हणजे तुम्हाला कळेल की होळीच्या दिवशी काय करायचं आहे। त्याचबरोबर 3 मार्च रोजी चंद्रग्रहण येत आहे। चंद्रग्रहणाचा जो काळ आहे तो सूर्योदयापासून मोक्षापर्यंत संध्याकाळी 6:48 पर्यंत आहे। त्याचबरोबर त्याचा जो पर्व काळ आहे तो 6:41 पासून ते 6:48 पर्यंत आहे। हे जे ग्रहण आहे ते अशक्त व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती किंवा गर्भवती स्त्रिया यांनी साधारण 11 वाजल्यापासून ते मोक्षापर्यंत म्हणजे 6:48 पर्यंत पाळायचं आहे। तर गर्भवती स्त्रियांनी काय करायचं, शक्यतो 11 वाजायच्या आत आपली सगळे कामं उरकून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर त्यांनी फक्त देवाचा मंत्र करायचा आहे। देवाचा म्हणजे अगदी साधा मंत्र की ज्याच्यात कुठलीही उष्णता तुम्हाला निर्माण होणार नाही। मग स्वामींचा असेल किंवा तुमची जी इष्टदैवत असेल तो मंत्र तुम्ही करू शकता। त्याचबरोबर ग्रहणाच्या काळामध्ये कुठल्याही वस्तू चिरायची नाही आहे किंवा जे सुरी असेल, वेळी असेल तर ह्या वस्तू हातात घ्यायच्या नाही आहे आणि शक्यतो जास्तीत जास्त मंत्र साधना करायचं आहे देवापुढे बसून। त्याचबरोबर ग्रहण चालू होत आहे तर 11 वाजायच्या आत सगळ्यांनी आपल्या घरात जे पाणी असेल किंवा अन्नपदार्थ जे शिजवलेले असेल तर त्याच्यावर तुळशीची पानं तुम्ही ठेवा। त्याचं कारण असं की ग्रहण काळामध्ये हवा जी असते ती दूषित असते आणि दूषित हवेमुळे ते अन्न खराब होऊ शकतं, पाण्यासुद्धा खराब होऊ शकतं आणि म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही तुळशीची पानं टाका जेणेकरून ते व्यवस्थित राहील। ह्या दिवशी काय करायचं आहे तर तुमचे जे आधीचे मंत्र त्याचं पुरस्चरण तुम्ही या दिवशी करू शकता। त्याचबरोबर होम हवन करू शकता आणि जी आधीचे मंत्र म्हणजे गुरूंनी दिलेले असतील किंवा तुमचे असतील तर जास्तीत जास्त ती मंत्र साधना करा किंवा आपल्या कुलदेवीचे मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता। त्यामुळे जास्तीत जास्त जर तुम्ही मंत्र किंवा होम हवन या दिवशी केलं तर ते जास्त पुण्यवान समजलं जातं। त्याचबरोबर ह्याचं जे फळ प्राप्ती असते ती अधिक पटीने आपल्याला मिळते। म्हणून हा जो काळ असतो तो मंत्र साधनेसाठी किंवा पूजा अर्चा घरातल्या देवांची पूजा असेल किंवा आपल्या घरातले ज्या व्यक्ती गेलेल्या असतील त्यांच्यासाठी तुम्ही या दिवशी तर्पण करू शकता, श्राद्ध करू शकता आणि ग्रहण सुटल्यानंतर अंघोळ करून एखादं पांढरं वस्त्र असेल किंवा पांढरी वस्तू असेल, धान्य असेल, हे तुम्ही एखाद्या गरिबाला दान करू शकता। तर पांढरं याच्यासाठी कारण चंद्रग्रहण आहे, मग त्याच्यामध्ये पांढरं धान्य म्हणजे साखर असेल, तांदूळ असेल, ह्या तुम्ही अन्नदानसुद्धा करू शकता। तर हा जो काळ आहे हा अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला आहे आणि ह्या वेळेमध्ये जास्तीत जास्त मंत्र साधना तुम्ही नक्की करा आणि अशा प्रकारे हा ग्रहणाचा दिवस तुम्ही घालवा। त्याचबरोबर ह्या दिवशी मिथुन, तुळ, वृश्चिक, मीन ह्या राशींना शुभफळ असणार आहे आणि मेष, कर्क, धनु, कुंभ यांना मिश्र फळ मिळणार आहे। त्याचबरोबर वृषभ, सिंह, कन्या, मकर यांना अनिष्ट फळ मिळणार आहे। त्यामुळे ज्या राशीच्या लोकांना अनिष्ट फळ मिळणार आहे म्हणजे वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशीच्या लोकांनी हे ग्रहण बघू नये, कारण त्यांना अनिष्ट फळ आहे। या राशीच्या लोकांनी या दिवशी दान नक्की करा। जसं मी आधी सांगितलं की पांढरं वस्त्र असेल, वस्तू असेल, धान्य असेल तर हे दान नक्की तुम्ही करू शकता। तर असं हे चंद्रग्रहण आहे। चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते, परत भेटू। तोपर्यंत धन्यवाद। स्वामी ओम। आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। स्वामी ओम।